मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण मिक्स डाळींचं वरण कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी मी इथं 3 डाळी वापरल्या आहेत। तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ या 3 डाळी घेतल्यात। ह्या चांगल्या स्वच्छ धुवायच्या आणि डायरेक्ट कुकरमध्ये टाकायच्या। नंतर हळद, मीठ आणि मिरची टाकायची, थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी चिंच घालायची आणि पाणी घालायचं। 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। एक मुठभरच मी डाळ घेतली आहे, 3 माणसांसाठी पुरेसे आहे। आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं, मिक्स करायचं, कुकर लावायचा आणि 2 शिट्ट्या फुल गॅसवर करायच्या, 2 शिट्ट्या बारीक गॅसवर करायच्या। डाळ खूप छान अशी मऊसूद अशी शिजून तयार होते। तर लगेच कुकर उघडायचा नाही, त्याची वाफ थोडीशी जाऊ द्यायची, त्यानंतर तुम्ही कुकर उघडायचा। तोपर्यंत गॅस बंद करून इथे तडकाची तयारी करूयात। तर त्यासाठी मी इथं 2 चम्मच तेल घेतलं आहे, जिरा मोहरीची फोडणी टाकली आहे आणि यामध्ये मी थोडंसं हिंग ॲड करते आहे। कढीपत्ता घालायचा, बेडगी मिरची टाकायची आणि बारीक ठेचलेला भरपूर सारा लसूण घालायचा। लसूण चांगला परतून घेतला की यामध्ये मिरची ॲड करायची, ही पण थोडीशी परतून घ्यायची आणि मिक्स करायची। मिक्स झाली, गॅस बंद करायचा। आता कुकरमध्ये हा तडका आहे तसा ओतायचा। डाळ पण आपली चांगली शिजून तयार आहे। आता हा तडका यामध्ये घालूयात। मस्त दिसते, डाळ पण एकदम छान दिसते आणि ती कसुरी मेथी आणि चिंचेमुळे त्याची चव खूपच भारी होते। तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्कीच कळवा। हा तडका यामध्ये ॲड करायचा। आता आपली डाळ प्रॉपर तयार आहे। याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर पाणी ॲड करा, नाहीतर काहीच गरज नाही आहे। मस्त तुपाची धार टाकायची आणि गरम गरम जेवायला घ्यायची। तर मी याच्यासोबत भात पण बनवून घेतला आहे। तर त्यासाठी 1.5 ग्लास पाणी टाकलं, त्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं 1 चमचाभर तेल टाकलं आणि त्यानंतर याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आणि मोजून 2 ते 3 शिट्ट्या करायच्या। आणि जोपर्यंत कुकरची स्वतःहून वाफ बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात कुकरची वाफ घालवायची नाही, कारण त्या वाफेवर जो भात एकदम मऊसूद असा शिजून तयार होतो। आता गरम गरम खायला घ्यायचं आहे। मस्त दिसते आहे डाळ आपली, 1 नंबर झालेली आहे, टेस्टी झालेली आहे, खूप छान चवदार लागते। अशा छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात।